पाथर्डी नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर उपनगराध्यक्ष आणि 2 स्वीकृत नगरसेवक पदांसाठी मंगळवारी नवीन नगरपालिका सभागृहात नगरसेवकांची बैठक बोलावली गेली। या बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका मंगल कोकाटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची एकमताने निवड झाली आहे। तर स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी नगरसेवक प्राध्यापक अजय भंडारी आणि संजय भागवत यांची नावे निश्चित झाली। आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी ही घोषणा अधिकृतपणे जाहीर केली। यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष अभय आव्हाड यांना मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी सहकार्य केलं। या निवडीबाबत बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की पाथर्डी शहराच्या विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि मतदारांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला। उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक नगरसेवकांची इच्छा होती, तर स्वीकृत नगरसेवक पदासाठीही कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती, त्यामुळे निवड करणं कठीण होतं। सर्वांना संधी मिळावी आणि नाराजी राहू नये म्हणून रोटेशन पद्धतीने प्रत्येकाला 1 वर्षाची संधी देण्याचं ठरलंय। ज्येष्ठता राखत मंगल कोकाटे यांना पहिली संधी दिली आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहरातील कोष्टी आणि जैन मारवाडी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी अजय भंडारी आणि संजय भागवत यांची निवड झाली आहे। मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगराध्यक्ष पदासाठी केवळ मंगल कोकाटे यांचा एकमेव अर्ज आला होता। स्वीकृत नगरसेवक पदासाठी एकूण 14 अर्ज प्राप्त झाले, ज्यातील 3 अर्ज छाननीत बाद झाले आणि 11 अर्ज वैध ठरले। त्यापैकी 13 अर्ज भाजपचे होते, तर योगेश रासने यांचा एकमेव अर्ज अपूर्ण कागदपत्रांमुळे बाद झाला। निवडणुकीआधीच शहरात उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत पदांसाठी मोठी उत्सुकता होती। राष्ट्रवादीच्या नगरसेविका वंदना टेके यांनी गटनोंदणी करताना भाजपच्या बाजूने नोंद केल्यानं संख्याबळावर भाजपचं वर्चस्व निश्चित झालं होतं, पण कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं। या बैठकीस शहरासह तालुक्यातील राजकीय मान्यवर, व्यापारी, पत्रकार, नागरिक आणि नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते। निवडीनंतर मंगल कोकाटे, अजय भंडारी यांचा विविध मान्यवरांनी सत्कार करून अभिनंदन केलं। सर्व नगरसेवक नगरसेविकांना 5 वर्ष सगळ्यांनी एकमेकाशी गोड बोला, 5 वर्ष हा संसार अतिशय चांगल्या पद्धतीने करा आणि शहराला दाखवून द्या की प्रत्येक समाजाच्या ज्या काही अपेक्षा आहेत, व्यापारी वर्गाच्या असतील, ज्येष्ठांच्या असतील, महिलांच्या असतील, तरुणांच्या असतील, आणि निवडणुकीदरम्यान प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये जे आश्वासन दिलेले प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना प्रत्येक प्रभागातील जे काही अडीअडचणी आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, ते निश्चित या ठिकाणी सर्वानुमते सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मार्गी लावले जाईल। खरं तर गेल्या 10-11 वर्षामध्ये ज्यापासून मी या भागाचं नेतृत्व करते त्या सर्वच समाज बांधवांना बरोबर होऊन काम केले। आजही पालिकेमध्ये निवड करत असताना, आता स्वीकृत करत असताना निश्चित आहे की अल्पमताने आमच्या पासेते असतील, लोहियाताई असतील किंवा लांबलेवामा असतील, त्यांचा थोडासा पराभव झाला, परंतु तरी समाजाला कुठंतरी या विकासाच्या प्रवाहात ठेवलं पाहिजे म्हणून संजयजी भागवत ज्यांनी आम्हाला मदत केली, त्यांनाही या ठिकाणी न्याय दिलेला आहे, भंडारी सरांनाही या ठिकाणी न्याय दिलेला आहे। आणि आम्ही सर्व नेते मंडळी भारतीय जनता पार्टीचे ठरवलेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये सगळ्यांना जे आमचे निवडणुकीत ज्यांनी सहकार्य केलं, पक्षाचं प्रामाणिक काम केलं, आता अनेकांना चुका झालेल्या आहेत, त्यामुळे त्या थोड्याशा गोटूशेठ नजरेआड ठेवलेले आहे, परंतु शेवटी कुठे ना कुठं त्याचं योगदान पक्षासाठी आहे, आमच्यासाठी आहे। हा विचार घेऊन या ठिकाणी सगळ्यांना 5 वर्षामध्ये संधी देण्याचं काम उपनगराध्यक्ष पदामध्येही होईल आणि स्वीकृतमध्ये होईल। त्यामुळे कुणी आज या ठिकाणी नाराज होऊ नये। मंगलताईंनी बरेच वर्ष केलं, लिंबू शेटने केलं, बंधू शेटने केले, तेही तेवढेच तोडामोलाचे आहे, पण निश्चित आहे की आम्ही आमचा कार्यकाळ आमच्या नेते मंडळाशी ठरवून 1-1 वर्ष 1.5 वर्ष हातून आम्ही सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न येणाऱ्या 5 वर्षामध्ये करणार आहे। माझी सर्वांना विनंती आहे की तुझी संधी आपल्याला एकालाच द्यावी लागते। यामध्ये सगळ्यांना ज्येष्ठतेचा विचार असेल, पक्षाचं काम असेल, संघटनेचं काम असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये गेले 10-12 वर्ष सगळ्यांनी खूप मोठी साथ मला या ठिकाणी दिलेली आहे। म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी 20च्या 20 नगरसेवकांनी या ठिकाणी अभय काका आणि नंदुशेठ असतील, मामी असतील, बंधुशेठ असतील, कारण नवीन, जुने आणि अनुभवी आणि नवीन टीम अशी सगळ्यांना एकत्रित या ठिकाणी काम करण्याची संधी मिळालेली आहे। आणि मला खात्री आहे की सर्व टीम या शहरवासियांच्या अपेक्षेला तडा न जाता अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार येणाऱ्या 5 वर्षामध्ये दाखवतील एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते। नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पॅनलला बहुमताने विजयी केलं, त्याबद्दल पाथर्डी शहराचे मनापासून आभार। आज पाथर्डी नगर परिषदेची पहिली सभा झाली। आपण उपनगराध्यक्ष पदासाठी
निवडणूक झाली, त्यात फक्त एकच उमेदवारी अर्ज आला होता. त्यात आपल्या ज्येष्ठ नगर सेविका ज्या खूप दिवसापासून नगर परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करत आहे अशा मंगलताई कोकाटे यांची उपाध्यक्षपदी आज निवड झाली आणि आमदार मोनिकाताई राजळे यांचं सर्व समावेश घटकांना सगळ्यांना सामावून घ्यायचं दूरदृष्टिकोन, या दृष्टीतून आज या ठिकाणी स्वीकृत म्हणून अजय भंडारी सर यांची निवड स्वागत. तसेच दुसरे संजयजी भागवत यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली, त्यांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी सर्व आमचे व्यापारी प्रतिनिधी आलेले आहेत, सुभाष शेठ चोडे आहेत, कांती शेठ आहेत, सर्वच मान्यवर आहेत. सर्वांचे आता नाव घेत नाही, सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भविष्यात निश्चित पाथर्डी शहर हे चांगल्या पद्धतीचं शहर होईल अशी मी तुम्हाला आमदारताई असं आम्ही पालिकेच्या सर्व नगरसेवकाच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो आणि चांगल्या पद्धतीचं कामकाज करू. असंच पुढे भविष्यात सहकार्य ठेवा. काही असलं तर निश्चित चांगल्या आपण सुधारणा आपण करू. आपले काही म्हणणं असलं तर निश्चित आम्हाला सांगत चला. त्या तुमच्या सूचना आमच्या स्वागतार्ह असून आम्ही त्याच्या म्हणजे सोडू आम्ही निश्चित हे तुम्हाला ग्वाही देतो. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.